बापरे, काय मॅडम, आज एक दिवस प्रचारातून सुट्टी घेतली तर लगेच करमत नाही वाटतं. लोकांना भेटता आलं नाही म्हणून मनातल्या मनात अख्खा प्रभागच पालथा घालणार की काय आता. एक दिवस आराम चालतो अगं, बास करते. असं कसं आराम करून चालेल? तुम्ही आणि आपल्या पक्षाने इतका विश्वास टाकलाय माझ्यावर. बरं बोल, काय करतेस काय अगं, कसला विचार करतेस हो? सिद्धिराज, आपण महिला वर्गासाठी बचत गट सुरू केला. त्यानंतर आता सोसायट्यांमध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण बैठका पण घेतोय. व्यापारी वर्गाला पण आपण आता इन केलंय. पण काहीतरी खूप मोठं मिसिंग आहे असं वाटतंय मला. मिसिंग? काय मिसिंग आहे अगं? पण बाहेर इतकी हवा आहे तुझी, इतके कौतुक करतायत लोक, तुझं नेतृत्व मानतायत अगं ते. आता त्या नावावर लागलेला बट्टा सुद्धा पुसून निघालाय. हो, पण अजूनही तरुणाई म्हणजेच आपली यंग जनरेशन आपल्यापासून खूप लांब आहे सिद्धिराज. हे बघा, म्हणजे 18 ते 30 या वयोगटातला जो आपला मतदार वर्ग आहे ना, तो कुठल्याही एका विचारसरणीला बांधलेला नाहीच आहे. म्हणजे तो सोशल मीडियाशी खूप कनेक्टेड आहे बरं का. सोशल मीडियावर जर का कुठली गोष्ट असेल तरच ती त्यांना खरी वाटते. म्हणजे जुन्या पद्धतीची भाषणं किंवा पत्रकं या सगळ्यांनी ना त्यांना काही फरक पडत नाही. आणि अशा लोकांना आपल्याला आपल्या जवळ करावं लागेल. म्हणजे तो मतदारसंघ आपल्याला आपल्याकडे वळवायचा आहे. नाही, बरोबर आहे तुझं, पण आता हे जे सोशल मीडियाचं जनरेशन आहे ते आणि आपला जनसेवा पक्ष यांना आपण एकत्र कसं काय जोडणार? त्या जनरेशनला नेमकं काय आवडतं काय नाही आवडत हे कसं काय कळणार आहे आपल्याला? तेच तर गेल्या 1 तासापासून हे बघतीये मी. काय कसली व्हिडिओज आहेत? हे बघा, म्हणजे आता ही जी सगळी तरुण मुलं आहेत ना, ती कधीतरी संध्याकाळी किंवा पहाटे उठून एखाद्या टेकडीवर जातात किंवा कट्ट्यावर जातात आणि तिथे जाऊन ते सगळे टाइमपास नाही करत, तर तिथे जाऊन ते भजन जॅमिंग करतात. काय भजन जॅमिंग म्हणजे गिटारच्या ट्यूनवर ही सगळी मुलं एकत्र येऊन ना आपले पारंपरिक अभंग ओव्या त्यांच्या स्टाईल मध्ये गातात, म्हणजे मॉडर्न स्टाईल मध्ये. आणि सध्या हे व्हिडिओ सुद्धा खूप फेमस आहेत बरं का. म्हणजे हे बघा ना, त्यांच्या व्हिडिओज ना किती व्ह्यूज आहेत, किती लाईक्स आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती शेअर केलाय बघा ना तो व्हिडिओ. मिलियन्स मध्ये गेलाय ते सगळं. खरंच का? कमाल कल्पना आहे अगं. म्हणजे बघ ना, शेकडो वर्षांपूर्वी आपल्या संतांनी रचलेली अभंग, आपली संस्कृती, आपली परंपरा, हे सगळं घेऊन त्याला एक तो काय म्हणतो मॉडर्न टच दिलाय. त्यामुळे काय आपलं ते आजचा तरुण आहे ना, ते सुद्धा याच्याशी कनेक्ट होईल. खरंच कमाल आयडिया आहे.